2 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. पेट्रोल डिझेलच्या जिथं पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत, ग्राहकाची गैरसोय होत आहे. आपण आज निवेदन दिलात, काय परिस्थिती आहे एकंदर? कल्याणकारी राज्याची जी संकल्पना राज्यघटनेला अभिप्रेत आहे त्याला पायदळी तुडवणं सरकारचं सध्या धोरण बनलेलं आहे. गॅस टंचाईचा असाच हवा करण्यात आली, नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि गॅस दरवाढ झाली. आता बहुतेक पेट्रोल डिझेलची दरवाढ करायची असं लोकाला मेंटली प्रिपेअर करण्यासाठी तुटवडा आहे, युद्ध आहे, फलाना आहे, विस्ताना आहे. 100च्या पुढं त्या क्रूड ऑइलचा रेट गेल्यानंतर सुद्धा मनमोहन सिंग सरकारच्या काळात 60 रुपये लिटरनं पेट्रोल काँग्रेसनं जनतेपर्यंत दिलंय. पेट्रोल डिझेल विषय दरवाढ करण्याचा हा षड्यंत्र आहे, म्हणून टंचाई दाखवली जाते आणि यांना आव्हान पेलायचं नाही, यांना कमिशन घ्यायचे. आज लिटरला 36 रुपये यांचं टॅक्स आहे. जर सरकारचं टॅक्स कमी केलं तर सुद्धा ती दरवाढ करायची गरज भासणार नाही. एवढी सुविधा असताना हे सरकार लोककल्याणकारी सरकारऐवजी व्यापारी सरकार म्हणून स्वतःच्या जनतेचीच पिळवणूक करणारं, लूट करणारं सरकार आहे. त्या सरकारचा आम्ही काँग्रेसच्या वतीने धिक्कार केला आहे. 2 दिवसाच्या आत लातूर जिल्ह्यातली पेट्रोल डिझेलची जी टंचाई आहे, कृत्रिम टंचाई जी निर्माण केली जाते ती बंद करून पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशा स्वरूपाचं निवेदन आमचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव आणि सर्व सहकाऱ्यांसह आम्ही या ठिकाणी दिलंय. जिल्हाधिकारी महोदयाचा सकारात्मक प्रतिसाद आहे. मला वाटतंय की आज संध्याकाळपासनं ही जी टंचाई रांगा वगैरे लातूर जिल्ह्यापुरता विषय आहे तो निवळेल. नाही निवळला तर काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार.